नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये एक आता जबरदस्त ट्विस्ट आपल्याला मिळालेला आहे। त्यामध्ये आता जेव्हा राकेशच्या हातामध्ये ते दागिने अंजली पाहते, अंजलीला धक्का बसतो। अंजली म्हणते की हे दागिने नक्की यांच्याकडे आले कुठून, कुणाचे दागिने यांनी चोरून आणलेत। तेव्हा राकेश खोटं बोलायला लागतो। राकेश आता म्हणत असतो की आता हे दागिने मला म्हणजे त्या मुलीने दिलेले आहेत। तर आता हे ऐकल्यानंतर मात्र आता अंजलीला धक्काच बसतो। अंजली म्हणते की आता हा असं का बोलत आहे, काही झालं तरी आता हे दागिने यांच्याकडे आलेच कुठून, म्हणून अंजलीला आता संशय येतो। परंतु अर्णवने मात्र आता ह्या राकेशला ट्रॅपमध्ये अडवण्यासाठी पैसे तो चोरणार आहे असा ट्रॅप त्याने केलेला आहे। परंतु तो तसे न करता आता डायरेक्ट तो घराच्या बाहेर जातो आणि ते दागिने तो विकत असतो। आणि त्याच वेळेस आता इकडे रियाचे सगळे दागिने चोरीला गेलेले आहेत, म्हणून रिया आता डायरेक्ट राजशिर्क्यांच्या घरामध्ये येते। आणि राजशिर्क्यांच्या घरामध्ये आल्यानंतर ती आपल्या दागिन्यांचे फोटो मात्र ह्या राकेश म्हणजे राकेशच्या घरच्यांना दाखवत असते। अंजली, अर्णव आणि हे सगळेजण मात्र ह्या रियाला काही ओळखत नाही, परंतु रिया मात्र आता आपल्या मोबाईलमध्ये असणारे राकेशसोबतचे सगळे काही फोटो त्यांना दाखवते आणि म्हणते की हा सर्वेश। तेव्हा अंजली म्हणते की तुम्ही काही बावट झालात का, हा माझा नवरा राजेश आहे, तुम्ही त्याला सर्वेश का बोलतात। रिया म्हणते की हा तुमचा नवरा नाही आणि तुम्ही त्याची तर बहीण आहात ना। अंजली म्हणते की काय बोलतात। आता जे काही आता हे ऐकलेलं आहे अंजलीला तर धक्काच बसतो। अंजलीला चक्कर यायला सुरुवात होते। रिया म्हणते की त्याने मला खोटं सांगितलं आणि माझे दागिने चोरून तो इथे घेऊन आलेला आहे। आता हे ऐकल्यानंतर अंजलीच्या समोर सर्व काही सत्य येतं। अंजली म्हणते की हो, मी त्यांच्याकडे दागिने बघितलेत आणि ते दागिने तुमचे आहेत का, पण त्यांनी मला खोटंच कारण दिलं, कारण ते दागिने केस जिंकण्यासाठी मात्र तुम्ही त्यांना दिलेले आहेत। ते दागिने विकून मात्र आता हे पैसे लॉयरला द्यायचे आहेत। तेव्हा तर रिया म्हणते की नाही, हे सगळं खोटं आहे, त्याने तर मला लग्न करण्याचं प्रॉमिस केलेलं आहे, परंतु लग्न करण्यासाठी आता ही योग्य वेळ नाही, म्हणून त्याने मला मेसेज पाठवला आणि तो मेसेज मात्र रिया आता सगळ्यांना दाखवते। आता सगळ्यांना हे अगदी ऐकल्यानंतर धक्काच बसतो। म्हणजे आता राकेश आपल्याला किती फसवतोय आणि आपण अर्णव आणि ईश्वरीवर संशय घेतो, म्हणून अंजलीचे डोळे उघडतात। अंजली आता रियाला म्हणते की तुम्ही काही काळजी करू नका, हे बघा त्याने मला सुद्धा फसवलं, मी त्यांची बायको आहे। रिया म्हणते की असं होऊ शकत नाही। तेव्हा आता अंजली त्याचा आणि जो काही तिचा एकत्र फोटो आहे तर तो फोटो रियाला दाखवते। आता हे ऐकल्यानंतर मात्र आता रियाला तर धक्काच बसतो। रिया म्हणते की म्हणजे तो इतका चालाक निघू शकतो मला माहिती नव्हतं, म्हणूनच तो मला फसून तिकडे निघून आला आणि माझ्याकडून तो पैसे लुबाडत होता। आता अर्णव म्हणतो की हो, कारण राकेश दिसतो तसा साधा सोपा माणूस नाही। आता रियाला सुद्धा सत्य माहिती होते आणि रिया तिच्या जे काही मोबाईलमधील फोटो वगैरे आहे तर ते सगळं काही आता ह्या सगळ्यांना दाखवते। शेवटी आता या राजशिर्क्यांच्या घरासमोर सुद्धा रियाने आता सर्व सत्य आणलेलं आहे आणि राकेशचा आता जो काही डाव आहे तो उलटून पाडलेला आहे। तेव्हा आता मित्रांनो, पुढे नक्की काय होणार आहे हे बघायला विसरू नका। तोपर्यंत आपण आपल्या चॅनलवर सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद। आणि हे बघा मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा। व्हिडिओ आवडल्यास आपल्याला कमेंट करायसाठी विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवनवीन असेच अपडेट पाहायला मिळतील।